सिल्लोड या ठिकाणी हिंदू तरुणास मारहाणीच्या निषेधार्थ लिहाखेडी सारोळा चौफुली या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सिल्लोड या ठिकाणी मागील आठवडाभरात 3 हिंदू युवकांना मुस्लिम टोळक्याने जोरदार मारहाण केली असून या घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी फाटा या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जिहाद्यांनी काय माझ्या आगगाडीच्या समोर काय उभा राहतो म्हणून सरी मारहाण केली। एवढी दादागिरी त्या सिल्लोडमध्ये ही कोणाच्या भरोश्यावर चालू आहे? जो आमदार आज ज्या हिंदूचं मतदान घेतोय आज तो का बोलत नाही? तो कोणत्या बिळामध्ये आज लपून बसलाय? आज हिंदूवर अत्याचार होत आहे, त्यांना मारहाण होती। ही दादागिरी जे मुस्लिम करतायत हे फक्त अब्दुल सत्तार यांच्या इशारावर चालू आहे, बाकी काही नाही। तर मी सर्वांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो, कारण आपल्याला सर्व पोलीस यांनी आपल्याला सहकार्य केलं तर आपण मी त्यांना सहकार्यासाठी मी 2च मिनिटं बोलतो। 30 तारखेला जे सिल्लोड या ठिकाणी आपल्या एका हिंदू युवकांवर मुसलमान टोळक्याने जे मारहाण केली, हे फक्त त्यांच्या हातगाडीसमोर उभे होते आणि हातगाडीसमोर उभे असताना हा विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी गेला। शिक्षण घेण्यासाठी रोज जाणं येणं होतं आणि हा एकदम टायपिंगचं क्लास या विद्यार्थ्यांनी लावलेले आहे। हा विद्यार्थी त्या ठिकाणी एक बस थांबा आहे, तिथं बस थांबतात त्या ठिकाणी हा विद्यार्थी उभा होता। तर आजूबाजूला जे रस्त्यावर जे मुसलमान जे हातगाड्या लावतात ते हातगाडी त्यांनी लावलेली होती। या विद्यार्थ्याने हटकलं की आमच्या गाडीसमोर उभं राहू नको। ह्याला विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मी बसची वाट बघतोय। एवढंच म्हटल्यानंतर काही जे 5-50 मुसलमान टोळका आहे त्या टोळक्याने ह्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली। बरं, ही मारहाण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे वडील तिथं समजावण्यासाठी गेले, त्याला देखील मारलं। ही दुर्दैवी घटना आहे। ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ज्या मुसलमानांनी ह्या विद्यार्थ्यावर जे हमला केला त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण लिहाखेडी फाटा इथं हे रास्ता रोको आंदोलन करतोय। आणि आपल्या माध्यमातून मी त्या सरकारला, शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सिल्लोड ह्या ठिकाणी अशा वारंवार घटना घडतात, त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे। हिंदू विद्यार्थिनी, हिंदू महिला ह्या नेहमी जातात आणि रस्त्यावरची जी अडचण आहे शासनाने ती दूर केली पाहिजे। ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज लिहाखेडी फाटा इथं आंदोलन करतोय। देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि असं असताना हिंदू नागरिकावरती हल्ले होत आहेत। देशात व राज्यात आम्हाला 100% मदत होती, पण जे सिल्लोडची स्थिती आहे ही सिल्लोडची स्थिती 100% जे राजकीय स्थिती आहे हे जिहादी स्थिती आहे। ह्या जिहादी स्थितीचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि वरती आम्ही 100% हा निरोप दिला आहे। ह्या निरोपाच्या वरची जी हिंदू हे पक्षकार आहे ते नक्कीच आम्हाला मदत करतील, पण ही जी इथली मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन आहे। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।